311.5 मीटर्स अर्थात 963 किलो हर्ट्झवर तसंच 102.1 FM आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. 7:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम शेत शिवार. मंडळी नमस्कार. शेतशिवार या कार्यक्रमात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. शेतकरी बंधूंनो, आज किसान दिवस. आपल्या भारत देशाचे माजी पंतप्रधान माननीय चरण सिंगजी यांची जयंती म्हणून हा दिवस आपण किसान दिवस म्हणून देशभर साजरा करतो. शेतकरी बंधूंनो, आपण एका मोठ्या व्यक्तीचं स्मरण करत असताना त्यांनी दिलेला कृषी विचार जपणं हे खरं तर त्या दिवसाचं महत्त्व असतं. आजची परिस्थिती आणि आपण करत असलेली शेती याचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला आर्थिकदृष्ट्या फायदेशीर शेती कशी होईल याचा विचार करणं ही काळाची गरज निश्चितपणे झाली आहे. शेतीमध्ये वेगवेगळे पिकं लावली जावीत, म्हणजे एखाद्या शेतमालाचे भाव जर गडगडले तर दुसरं पीक तारून नेईल. यामध्ये सुद्धा कमी पावसामध्ये टिकणारी आणि जास्त पावसाला अबाधित राहणारी पिकं जर लावली तर नैसर्गिक आपत्तीमध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या नुकसानाला सामोरं जाण्याची वेळ येणार नाही. पारंपरिक पिकाबरोबर चांगला दर देणारी नगदी पिकं जर लावली, शक्यतो दरवर्षी काही उत्पन्नदायी फळझाडं लावली, फळझाडांमुळे उत्पन्न मिळण्यामध्ये फारसा चढउतार होत नाही. आपल्या शेतजमिनीची माती आणि पडणारा पाऊस या गोष्टी लक्षात घेऊन उच्च मूल्याची पिकं लावण्याचा जर प्रयत्न केला तर शेवटपर्यंत आपल्याला फायदा हा मिळत जातो. फळबागांमुळे शेतीबरोबरच पशुपालन हा आपण पूरक व्यवसाय केला पाहिजे. दुग्धोत्पादनाचा व्यवसाय केला पाहिजे. गायी, म्हशी, शेळ्या, कोंबड्या या पाळल्या पाहिजेत. गायी, म्हशी, शेळ्यांपासून मिळणारं दूध विकून, शेळ्या विकून, कोंबड्यांची अंडी विकून मिळणारं जे आपल्याला उत्पन्न राहील या सगळ्यांचा हिशोब काटेकोरपणे ठेवला पाहिजे. दूध, अंडी घरच्यांसाठी जर वापरलं तर त्यातून न कळत मिळणारं उत्पन्न हे जमिनीच्या बाजूला आपण धरलं पाहिजे. प्रत्येकाचा स्वतंत्र जमा खर्च सुद्धा ठेवला पाहिजे. फायदा दिसल्यानंतर तो व्यवसाय वाढवला पाहिजे. तोटा जर झाला तर त्याचा विचार करून उपाययोजना त्याच्यावरती केली पाहिजे. शेतकरी बंधूंनो, अनेक ठिकाणी जनावरांचं मलमूत्र वाया जातं, पण त्या गोष्टीचं महत्त्व आता वाढलंय. त्याचा खतासाठी वापर चांगल्या पद्धतीनं करता येईल. गुरं जर जास्त असतील तर दूध काढण्यासाठी यंत्राचा वापर करून मजुरी वाचवता येईल. हा विचार सुद्धा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे. शेतकरी बंधूंनो, पाण्याचं मूल्य आपण सगळेजण जाणतो. माझ्या शेतात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब हा मोलाचा आहे, तो माझा आहे. हे लक्षात घेऊन पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करून आपण शेतामध्ये बांध घालावा. शेततळी तसंच पाणी प्रत्येक ठिकाणी मुरेल आणि संरक्षित सिंचनासाठी ते पाणी कसं वापरता येईल या सगळ्याचा विचार जर आपण केला तर निश्चितपणे आपल्याला फायदा होऊ शकतो. आपली मूळ व्यथा काय आहे की उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये योग्य नफा मिळेलच असं नेहमीच सांगता येत नाही. अन्न व्यवसायामध्ये उत्पादित वस्तूची किंमत ही उत्पादन खर्च, इतर टॅक्सेस, वाहतूक खर्च हे सगळे मिळून त्यावर 30 ते 40% नफा मिळवून विक्रीची किंमत ठरवली जाते. त्यामुळे ते फायद्यात राहतं. पण शेतीमध्ये तसं होत नाही. काबाड कष्ट करून शेतकऱ्यांच्या पदराची रक्कम पडते त्यापेक्षा जास्त नफा आडतेदाराला विनासायास बसल्या जागी मिळतो. यावर उपाय म्हणजे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्वतःची विक्री व्यवस्था निर्माण केली पाहिजे. त्यामुळे योग्य फायदा मिळवून गिऱ्हाईकाला वाजवी किमतीत माल देण्यात सुद्धा आपल्याला अडचण निश्चितपणे येणार नाही. अडचणीच्या काळामध्ये शासन व्यवस्था आपल्याला मदत करत असली तरी सुद्धा आपण आपली आर्थिक बाजू जास्त भक्कम करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि प्रत्येक मुद्द्याचा विचार आपण आपल्या शेतीमध्ये कसा वापरता येईल. शेती हे सर्वोत्तम उत्पादन क्षेत्र हे लक्षात घेऊन आपण एखाद्या कंपनीचं व्यवस्थापन करतो त्या पद्धतीनं ते केलं तर आपल्याला निश्चितपणे फायदा होईल. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण राष्ट्रीय किसान दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील
कृषी विस्तार शिक्षण विभागातील सहाय्यक प्राध्यापक बालाजी गोंडशेटवाड यांची किशोरी वाघोळदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहात. या मुलाखतीचा विषय आहे आधुनिक शेती. मंडळी नमस्कार. मंडळी, आज राष्ट्रीय किसान दिवस. आज आपण अशा एका विषयावरती बोलणार आहोत जो आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, लाखो कुटुंबाच्या उपजीविकेचा आधार आहे आणि अन्न सुरक्षेचा पाया आहे, आणि तो म्हणजे शेती. परंतु मंडळी, आजची शेती ही फक्त नांगर, बैल आणि पावसावरती अवलंबून राहिलेली शेती नाही आहे. बदलते हवामान, वाढती लोकसंख्या, घटती जमीन, पाण्याची टंचाई आणि वाढता उत्पादन खर्च यामुळं शेतीला नव्या वाटेनं जावं लागलं आहे. याच बदललेल्या शेती व्यवस्थेला आपण म्हणतो ती म्हणजे आधुनिक शेती. मंडळी, आज आपण आधुनिक शेती म्हणजे काय, तिची गरज, विविध तंत्रज्ञान, शासनाच्या योजना, शाश्वत शेती आणि भविष्यातील शेती या विषयावरती सविस्तर माहिती घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत बालाजी गोंडशेटवाड सर डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालयामध्ये कृषी विस्तार शिक्षण विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सर, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नमस्कार मॅडम. सर, आज राष्ट्रीय किसान दिवस आहे. हो. या निमित्ताने आज आपण आधुनिक शेतीवरती थोडीशी चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात सुरुवातीला माझा तुम्हाला हा प्रश्न असेल की आधुनिक शेतीची गरज आपण काय सांगाल? ओके मॅडम. तर सर्वप्रथम आज राष्ट्रीय किसान दिवस आहे, 23 डिसेंबर. दरवर्षी आपण 23 डिसेंबर रोजी राष्ट्रीय किसान दिवस साजरा करतो. यानिमित्त की ते भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंगजी यांच्या जयंतीनिमित्त आणि त्याचसोबत आपण किसान सप्ताह पण साजरी करतो. ते किसान सप्ताह 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यानिमित्त मार्गदर्शन व्हावं आणि शासनाच्या ज्या योजना आहेत त्याबद्दल त्यांना सविस्तर माहिती व्हावी आणि उत्पादन वाढ कशी होईल त्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती मिळण्यासाठी आपण हा दिवस साजरा करतो. हो, नक्कीच. सर, मग आता आपण आधुनिक शेतीची गरज या विषयावरती काय सांगाल शेतकरी बांधवांना? हो मॅडम. तर बघा मॅडम, आज शेतकऱ्यासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. जसे पाहता, हवामान बदलामुळे पावसाचा अनियमितपणा वाढला आहे. त्यानंतर दुष्काळ, अधिक तर अतिवृष्टी झालेली आहे. अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठे नुकसान होते. त्याचबरोबर आपण पाहता बियाणे, खते, औषधे आणि इंधन यांच्या वाढत्या किमतीमुळे उत्पादन खर्च वाढलेला आहे मॅडम खूपच. तर खते, त्याचबरोबर बाजारभावातील चढउतारामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न अस्थिर आहे. तर याशिवाय ग्रामीण भागात सर्वात महत्त्वाचा समस्या म्हणजे मजुरांची टंचाई असल्यामुळे शेती करणे अधिकच कठीण झालेले आहे. तर पूर्वी पहा मॅडम, पूर्वी शेतकरी मोठ्या क्षेत्रावर शेती करून उत्पादन वाढ करता येत होती, परंतु आज तशी परिस्थिती नाही आहे. तर आज जमीन मर्यादित असल्यामुळे कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न कसे घेता येईल ह्याविषयी शेतकरी वेळोवेळी विचार करत आहे. तर अशा परिस्थितीत आपण आधुनिक शेती महत्त्वाची ठरते. तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पादन वाढते, खर्च कमी होतो, पाणी व इतर संसाधनाची बचत होते आणि शेतकऱ्याचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. म्हणून मॅडम, त्यासाठी आपण आधुनिक शेती ही केवळ पर्याय नसून आजच्या काळाची महत्त्वाची गरज बनलेली आहे. तर पहा मॅडम, पूर्वी शेतकरी जास्त क्षेत्रावर शेती करून उत्पादन वाढवत होता, पण आज जमीन मर्यादित आहे, त्यामुळे कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न हेच आधुनिक शेतीचे सूत्र झाले आहे. बरं सर, कमी क्षेत्रामध्ये अधिक उत्पादन हे आधुनिक शेतीचं सूत्र आपण सांगतायत. तर ह्या आधुनिक शेतीमुळे नेमका फायदा शेतकरी बांधवांना काय होतो? तर पहा मॅडम, आता यामुळे आपल्याला काय होतं, एकतर आधुनिक शेतीमुळे उत्पादनमध्ये वाढ होतो, त्याचबरोबर खर्च कमी होतो आणि त्याचबरोबर संसाधनाची बचत होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याचे उत्पादन वाढते. म्हणूनच आपल्याला आजच्या काळात केवळ शेती हे पर्याय नसून तर आपली गरज बनलेली आहे. हो, नक्कीच. सर, खूप छान माहिती आपण आधुनिक शेतीबद्दल दिली. सिंचनामध्ये आधुनिक तंत्रज्ञान जे आहे ह्याच्याबद्दल काय सांगाल? हां, तर बघा, हा प्रश्न तुम्ही महत्त्वाचा उपस्थित केलात मॅडम. तर यासाठी शेती कुठल्याही व्यवसायामध्ये किंवा कुठल्याही याच्यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं पाणी हा मुख्य घटक असतो. तर शेतीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी होय. तर आज पाण्याची उपलब्धता मर्यादित आहे. अशा वेळी सूक्ष्म सिंचन पद्धती फार उपयुक्त ठरतात. त्याचसोबतच
आधुनिक शेतीमध्ये सूक्ष्म सिंचन पद्धतींना विशेष महत्त्व आहे. ठिबक सिंचनाद्वारे पाणी थेट पिकाच्या मुळाशी दिले जाते मॅडम. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळून सुमारे 40 ते 50% पाण्याची बचत होते. तर स्प्रिंकलर सिंचन पद्धतीमध्ये पावसासारखे पाणी फवारले जाते, जे ऊस, गहू आणि भाजीपाला पिकासाठी अत्यंत उपयुक्त आहे मॅडम. त्याचबरोबर या दोन्ही पद्धतीमुळे पाणी आणि खतांचा कार्यक्षम वापर होतो, उत्पादनात वाढ होते, तसेच जमिनीची सुपीकता ही दीर्घकाळ टिकून राहते. जर जमिनीची सुपीकता दीर्घकाळ टिकून राहिली तर आधुनिक सिंचन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रति थेंब अधिक पीक या संकल्पनेनुसार शेतकऱ्यांना अनुदानही दिले जाते. हो सर, शेतीमध्ये सिंचन हा एक खूप महत्त्वाचा घटक मानला जातो आणि आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे तो म्हणजे बियाणे. तर बियाण्यांबद्दल म्हणजे आता आपण आधुनिक बद्दलच बोलतोय, तर याच्यामध्ये बियाणं सुद्धा येतं का, किंवा मग खत व्यवस्थापन याच्याबद्दल थोडंफार सांगाल? तर बघा मॅडम, हा तुमचा जो प्रश्न आहे आजच्या या आपल्या विषयाला अनुसरून आहे आणि आजच्या विषयाचा महत्त्वाचा जो आपण पाया म्हणतो तो म्हणजे बियाणे. कुठल्याही आपल्याला एखादा जर प्रोडक्शन घ्यायचं असेल, उत्पादन घ्यायचं असेल, तर आधुनिक शेतीचा पाया म्हणजे उच्च दर्जाची बियाणे. बियाण्याशिवाय आपलं काहीच होऊ शकत नाही. म्हणजे आपण जे बोलत असतो की जे पेरल तेच उगवेल, त्याचबरोबर आधुनिक शेतीचा पाया उच्च दर्जाचे बियाण्यावर आधारित असतो. आज संकरित बियाणे, उच्च उत्पादनक्षम वाण आणि रोगप्रतिकारक बियाणे उपलब्ध असल्यामुळे कमी क्षेत्रात अधिक व दर्जेदार उत्पन्न घेणे शक्य झालेले आहे मॅडम. त्याचबरोबर माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन ही आधुनिक शेतीची महत्त्वाची ओळख झाली आहे. त्यामध्ये मातीमध्ये कोणती अन्नद्रव्ये कमी आहेत हे समजल्यास योग्य प्रमाणात खताचा वापर करता येतो आपल्याला. त्यासोबतच युरिया आहे, DAP आहे यासारख्या रासायनिक खताचा अतिरेक टाळून सेंद्रिय खत, कंपोस्ट आणि महत्त्वाचे म्हणजे हिरवळीचे खत वापरल्यास जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि त्याचबरोबर परिणामी जमीन दीर्घकाळ उत्पादनक्षम राहते आणि पिकाचे उत्पादनही वाढते मॅडम. हो सर, आता आधुनिक शेती म्हटलं म्हणजे तिथे यांत्रिकीकरण आलंच. हो मॅडम. आता शेतीमध्ये यंत्र वापरणं ही तर फार वर्षांपासूनची आपली परंपरा आहे. सुरुवातीला बैलगाडी आणि त्यांच्यासोबतही काही यंत्र असायची. आता या यंत्रांमध्ये सुद्धा बराचसा बदल झालेला असेल आणि याच्यासोबतच आता जे डिजिटलायझेशन झालेलं आहे तर याचा सुद्धा शेतीवरती काही म्हणजे इम्पॅक्ट पडलेला आहे का, याच्याबद्दल काहीतरी सांगा. हां, नक्कीच पडलेला आहे मॅडम. आजकाल आता मी मगाशी बोलून गेलो तुम्हाला की शेती करायची म्हणलं की सर्वात महत्त्वाचा आपल्याला समस्या आहे ग्रामीण भागामध्ये रोजगारांची. रोजगार मिळत नाही, तर त्यासाठी आपल्याला यांत्रिकीकरणाची खूप गरज आहे. तर यांत्रिकीकरणासोबतच डिजिटलायझेशन शेती पण आपल्याला महत्त्वाची आहे. तर आज शेतीत मजुरांची कमतरता खूप मोठी समस्या आहे. त्यावर उपाय म्हणजे एक आपल्याकडं कृषी यांत्रिकीकरण. आता तुम्ही पाहता ट्रॅक्टर आहे, पॉवर टिलर आहे, पेरणी यंत्र आहे, त्याचबरोबर कापणी यंत्र आहे आणि त्याचसोबतच स्वयंचलित तणनाशक यंत्र पण आपल्याकडे अवेलेबल आहे. यामुळे याचा फायदा काय असा होईल की काम जलद होईल, अचूक होईल आणि त्याचबरोबर कमी खर्चामध्ये होतो मॅडम. तर यावर आपल्याला आज शेतीत मजुरांची कमतरता ही मोठी समस्या बनली असून त्यावर प्रभावी उपाय म्हणून आपल्याला यांत्रिकीकरणाचा उपयोग करता येतो. जसं की मगाशी बोललो तर ट्रॅक्टर आहे, पॉवर टिलर आहे, पेरणी यंत्र आहे, कापणी यंत्र आहे, तसेच स्वयंचलित तणनाशक यंत्राच्या वापरामुळेही शेती आपल्याला जलद, अचूक आणि कमी वेळेमध्ये, कमी खर्चामध्ये पार पाडू लागली. यासोबतच आता तुम्ही म्हटला डिजिटलायझेशन. डिजिटल तंत्रज्ञानाने शेतीला एक नवे स्वरूप दिले आहे. आता पाहता आपण सध्या मोबाईलचा युग आहे, तर मोबाईल ॲप्सद्वारे शेतकऱ्यांना हवामानाचा वेळोवेळी अंदाज मिळतो, त्याचबरोबर बाजारभावाची माहिती मिळते, त्याचबरोबर तज्ज्ञाचा कृषी सल्लाही सहज उपलब्ध होतो. तर ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून फवारणी व पीक संरक्षणासाठी केला जातो. असे त्यामुळेच वेळ आणि खर्चाची खूप बचत होत आहे मॅडम. आणि त्यासोबतच इनामसारख्या ऑनलाईन शेतमाल बाजारपेठेमुळे शेतकरी थेट व्यापारी आणि ग्राहक यांच्यात जोडला जात आहे आणि या सर्व तंत्रज्ञानामुळे शेतकरी अधिक माहितीपूर्ण, सक्षम आणि त्याचबरोबर आत्मनिर्भर होत आहे. हो, आणि सर ह्याच्यामध्येच आपलं आकाशवाणीसुद्धा आहे.
रेडिओच्या माध्यमातून मॅडम. सुद्धा अनेक कृषी कार्यक्रम आपण प्रसारित करत असतो. याच्यामधून सुद्धा शेतकऱ्यांना खूप माहिती वेळोवेळी मिळत हो असते. नक्कीच मॅडम. हो. सर, आता शाश्वत आणि सेंद्रिय शेतीबद्दल थोडंसं सांगाल? हां, पहा मॅडम, आता आता जर आपल्याला शेतकऱ्याला जर समृद्ध करायचं असेल हां. तर सर्वात महत्त्वाचं आपल्याला शाश्वत शेती आणि त्याचबरोबर त्याच्यासोबत सेंद्रिय शेती ही खूप महत्त्वाची आहे. हो. तर शाश्वत शेती म्हणजे काय? शाश्वत शेती म्हणजे नैसर्गिक संसाधनाचा वापर करून, समतोल वापर करून दीर्घकाळ टिकणारी शेती पद्धत म्हणजे शाश्वत शेती होय. हो. तर त्यामध्ये पहा, आता आपलं माती, पाणी, हवा आणि जैवविविधतेचे संरक्षण केले जाते. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीक फेरपालट. दरवर्षी एकच पीक न घेता आपण पिकांच्या याच्यामध्ये अदलाबदल केली पाहिजे. आणि त्याचसोबतच पीक विविधीकरण आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि पाणी बचत तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन घेतले जाते. रासायनिक खत, कीटकनाशकाचा अतिवापर टाळून पर्यावरणपूरक उपयुक्तांचा अवलंब केला पाहिजे. आणि त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते, उत्पादन स्थिर राहते आणि त्याचबरोबर भविष्यातील पिढ्यासाठी सुरक्षित राहते. म्हणजे भविष्यातील पिढी जी येणार आहे आपली, त्याच्यासाठी आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी शाश्वत शेती ही अत्यंत गरजेची आहे. आणि ही शेती पर्यावरण संरक्षण असेल, त्याचसोबत आर्थिक स्थैर्य असेल, याचा समतोल साधणारी पद्धत म्हणजे शाश्वत शेती होय. हो, नक्कीच. सर, थोडंसं सेंद्रिय शेतीबद्दल सांगा? हां मॅडम, आता सेंद्रिय शेती म्हणजे रासायनिक खते, कीटकनाशके व तणनाशके न वापरता नैसर्गिक घटकावर आधारित शेती पद्धत. या शेतीला कंपोस्ट म्हणा, शेणखत म्हणा किंवा गांडूळ खत आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिरवळीचे खत आहे आणि जैविक कीड नियंत्रण पद्धतीचा वापर केला जातो. त्याचनुसार सेंद्रिय शेतीमुळे जमिनीची सुपीकता वाढते, पर्यावरणाचे संरक्षण होते आणि आरोग्यदायी विषमुक्त अन्नाचे उत्पादन होते. आणि आज ग्राहकाला पाहता मॅडम, आपण सेंद्रिय अन्नाला अधिक प्राधान्य देत असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळतो. त्यामुळे सेंद्रिय शेती ही उत्पादन वाढीसोबतच आरोग्य आणि पर्यावरणासाठी खूपच लाभदायक शेती ठरते मॅडम. हो, नक्कीच. सर, आता आधुनिक तंत्रज्ञानामुळं शेतीच्या पद्धतीमध्ये कोणते कोणते बदल झालेले आहेत? हां, सध्या मॅडम आपला युग हा डिजिटल युग झालेला आहे. हो. तर तंत्रज्ञान खूप पुढे गेलेलं आहे. हो. आधुनिक तंत्रज्ञानामुळे सर्वात महत्त्वाचं शेती अधिक अचूक आणि कार्यक्षम आणि उत्पादनक्षम झाली आहे. तसे पाहता आपल्याला आता कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, AI, त्याचसोबत ड्रोन सेन्सर्स आहेत आणि स्वयंचलित यंत्राच्या मदतीने सिंचन खत, त्याचबरोबर कीटकनाशकाचा योग्य प्रमाणात वापर करता येतो का नाही, त्याचसोबत पाणी आणि इतर संसाधनाची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. त्यासोबतच जैवतंत्रज्ञान आणि जेनेटिक मॉडिफाय क्रॉप्स या पिकामुळे रोगप्रतिरोधक क्षमता वाढून उत्पादनात स्थिरता येत आहे मॅडम. तर तसेच ठिबक सिंचन, स्प्रिंकलर सिंचन, व्हर्टिकल फार्मिंग किंवा आपण पाहता आता हायड्रोपॉनिक सारख्या आधुनिक पद्धतीमुळे कमी जागेमध्ये अधिक उत्पादन घेणे शक्य झाले आहे. या सर्व तंत्रज्ञानामुळे शेती अधिक फायदेशीर आणि त्याचबरोबर आपलं पर्यावरणपूरक आणि दीर्घकाळ टिकणारी शेती बनली आहे मॅडम. हो, नक्कीच. सर, आधुनिक शेतीबद्दल खूप छान माहिती आपण या ठिकाणी दिली आहे. शेवटी जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? शेतकरी बांधवांना माझा हा एकच सल्ला असेल की आजची शेती ही पूर्वीसारखी राहिलेली शेती नाही आहे. तर आजची शेती ही ज्ञानावर आधारित, त्याचबरोबर तंत्रज्ञानावर आधारित आणि बाजारभिमुख शेती आहे. म्हणजे जसं की आपण म्हणतो, जे विकेल तेच पिकेल, ह्या म्हणीप्रमाणे परंपरा जपत विज्ञानाची त्यासोबत जोड दिल्यास शेती टिकेल. आणि शेती जर टिकली तर शेतकरी समृद्ध होईल आणि समृद्ध जर शेतकरी झाला तर 2047मध्ये विकसित भारत होण्यास आपल्याला कोणी रोखू शकणार नाही. माझा संदेश हा एवढाच आहे. आणि आधुनिक शेती स्वीकारा, समृद्धीचा मार्ग निवडा. धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद. आज आपण इथं आलात आणि आज राष्ट्रीय किसान दिनाच्या निमित्तानं आधुनिक शेती म्हणजे काय आहे हे पुन्हा एकदा आपल्या शेतकरी बांधवांना आपण उलगडून सांगितलं. आकाशवाणी परिवाराच्या वतीनं आणि समस्त शेतकरी बांधवांच्या वतीनं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आताच आपण राष्ट्रीय किसान दिनानिमित्त डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील कृषी विस्तार शिक्षण विभागातील सहाय्यक प्राध्यापक बालाजी गोंडशेटवाड यांची किशोरी वाघोडदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. 311.5 मीटर्स